पुढची बातमी जळगावातल्या रेल्वे दुर्घटनेनं महाराष्ट्र हादरला। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी उड्या मारल्या। समोरून येणाऱ्या बेंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेमध्ये 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे। हा अपघात नेमका घडला कसा? या अपघातासाठी नेमकं कोण जबाबदार आहे? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि या अपघाताबाबत घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। माझ्या मागच्या बाजूला आपण बघतो ही कर्नाटक एक्सप्रेस ज्या पटरीवरून आली ती जागा आणि त्याच्या बाजूला पुष्पकची जागा आणि याच्या मधोमध जी जागा आहे या मधल्या जागेवरती या लोकांनी उड्या मारल्या आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि हाच या सगळ्या लोकांच्या जीवाचा शेवट ठरला, अंत ठरला आणि एक प्रकारचा मृत्यूचा सापळा ज्याला म्हणतो तो सापळा ठरला। तो कसा ठरला हे आपण थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत। माझा सहकारी नितीन आपल्यासोबत आहे। मी तुम्हाला ह्या सगळ्या अपघातात नेमकं कसं आणि काय काय घडलं आणि कशामुळे इतके लोक मृत्युमुखी पडले हे समजून सांगणार आहे। माझ्या बाजूला हा फूटपट्टीचा एक टेप आहे, तो टेप आपण बघणार आहोत। आता ही जर हा जो रेल्वे रूळ आहे, हा जर रेल्वे रूळ आहे, या रेल्वे रुळापासून बरोबर 2.5 फुटापर्यंत ही ट्रेन जी आहे ती बाहेर असते, बरोबर। आता त्याचं एक माप आपण घेणार आहोत। 2.5 फुटांपर्यंतचं माप आपण मोजल्यानंतर त्याच्या पुढची जागा आपण समजून घेणार आहोत। आपण बघतोय 2.5 इतक्या अंतरावरती हे आहे आणि हे 2.5चं अंतर सोडायचं ह्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आपण अंतर सोडणार आहे 2.5। अर्थात कर्नाटक एक्सप्रेस ज्या बाजूने आली होती त्याचं अंतर आपण सोडणार आहोत 2.5। आता हे बघतो आपण हे 2.5 आणि हे 2.5 अर्थात 2.5 फूट आपण दोन्ही बाजूनी ही मार्जिंग जर सोडली तर आतमध्ये नेमकी किती जागा शिल्लक राहते ती आपण मोजणार आहोत। आता ती जागा आपण ह्या दोघांच्या मधली जी आहे ती मोजून घेणार आहोत। ही जागा जर आपण मोजली तर इकडनं 2.5 आणि तिकडनं 2.5 फूट जर सोडतो त्यावेळेला केवळ 4 फूट इतकी जागा जी आहे ती या दोन्ही ट्रेनच्या मध्ये शिल्लक राहते आणि इथेच या सगळ्या प्रवाशांचा घात झाला, कारण या सगळ्या प्रवाशांनी या 4 फुटामध्ये थांबण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला याचं कारणही तेच होतं, कारण ही 4च फूट जागा त्यांच्याकडे होती। कारण मागच्या बाजूला जर बघितलं तर नदीचा परिसर आहे, तिकडे ते पळू शकत नव्हते, तिकडे ते उड्या मारू शकत नव्हते, कारण या बाजूला नदी होती। 50 फुटापर्यंतचं हे अंतर आहे, म्हणजे साधारण 3 डबे बसतील। म्हणजेच 3 डब्यांमधले जे लोक होते ते या ठिकाणी उतरले, पुलावर उतरले आणि या पुलानीच या सगळ्या लोकांचा घात केला। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, जळगाव। वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही। ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीनं स्वतःच्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केली आहे। एक मोठी बातमी, वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस अधिकारी यांचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल झालंय। मात्र या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही। ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीनं स्वतःच्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केली आहे। काय म्हणता? अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा। शिफारस करत होते। अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे। ते आपलं स्पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोललो होतं। त्या आमदाराचं नाही दादा, तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारकडे गेलेला आहे तो दादा। त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही। ओके ओके। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय अण्णा, काय म्हणताय? काय नाही, त्या सनीला लाखा तू आता संशयित पण झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा। शिफारस करत होते। अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे। ते आपलं स्पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोललो होतं। त्या आमदाराचं नाही दादा, तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे
त्याच्याकडे गेलेला आहे पण आमदारला गेलेला आहे तो. दादा आमदाराचं- त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके अण्णा, ओके. तर हे आहे फोनवरचं संभाषण पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराडचं. हा ऑडिओ सध्या व्हायरल होतोय. वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांचं कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल झालंय. या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत मात्र पुष्टी करत नाही. ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सनी आठवले या आरोपीनं स्वतःच्या इंस्टाग्रामवरती टाकलंय. वाल्मिक कराड आणि पोलिसांमधला हा संवाद असल्याची सोशल मीडियावरती चर्चा आहे. या ऑडिओ क्लिप संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडनं. सुरेश, हा धक्कादायक क्लिप आहे ही, आणि या क्लिपमध्ये वाल्मिक कराड हे जे पोलीस अधिकारी आहेत बीड शहरचे, त्या पोलीस अधिकाऱ्याशी बोलतायत. विशेष म्हणजे सन्नी आठवले हा कोण आहे याच्या संदर्भातला देखील त्यामध्ये उल्लेख केला जातोय आणि त्याला या प्रकरणामधून वाचवा अशा पद्धतीने सांगितलं जात आहे. विशेष पोलीस अधीक्षकांना देखील मी बोलतो त्या संदर्भामध्ये, किंवा पोलीस अधीक्षकाला माझं नाव सांगा, ते तुम्हाला काहीही म्हणणार नाहीत, अशा पद्धतीने देखील तो संवाद आहे. मात्र या संवादासंदर्भात जे पोलीस अधिकारी आहेत शीतलकुमार बल्लाळ यांच्याशी विचारणा केली असता हा फेक असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बीडच्या समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. आणि या अगोदर देखील सुरेश धस असतील, इतर जे काही नेते आहेत, त्यांनी वाल्मिक कराड यांचे पोलीस प्रशासनाचे कशा पद्धतीने चालवायचं, इथलं पोलीस प्रशासन कोण चालवत होतं हे असे आरोप केले होते. आणि ही जी ऑडिओ क्लिप आले आहे, या ऑडिओ क्लिप मधून ज्या पद्धतीचा संवाद आहे, ज्यामध्ये पोलीस अधीक्षक यांना माझं नाव सांगा आणि ते तुम्हाला काही म्हणणार नाहीत, अशा पद्धतीने जे बोललं जातं. आणि जर कदाचित हे जर सत्य असेल, हे जर खरं असेल, तर हे अत्यंत धक्कादायक आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वाल्मिक कराड यांची सीआयडी कोठडी ही 22 दिवस बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये होती, आणि त्याच पोलीस ठाण्यामध्ये हे शीतलकुमार बल्लाळ नावाचे जे अधिकारी आहेत हे ठाणे प्रमुख आहेत. आणि जर हा जर ऑडिओ जर खरा असेल, तर अशा पद्धतीने जर एखाद्या तपासी अधिकाऱ्यांच्या संदर्भात जर संशय व्यक्त केला जात असेल, तर हे अत्यंत धक्कादायक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो सनी आठवले नावाचा जो काही आरोपी आहे, तो बीडमध्ये बनावट नोटांचं जे मोठं रॅकेट समोर आलं होतं, त्या रॅकेटमधला तो मुख्य आरोपी आहे. आणि त्यांनी ही आज पोस्ट व्हायरल केली. विशेष म्हणजे मला या सर्व संपूर्ण प्रकरणामध्ये गोवलं जाते आणि कशा पद्धतीने गोवलं जातंय हे सांगण्यासाठी त्या सनी आठवले नावाच्या आरोपीने ही पोस्ट इंस्टाग्रामवरती टाकलेली आहे. त्यामुळे नेमकं यात काय सत्य आहे हे पोलीस तपासात येईल. मात्र ही ऑडिओ क्लिप आल्यानंतर बरोबर आहे. सुरेश, या माहितीसाठी धन्यवाद. मात्र पुन्हा एकदा आपण ही मोठी बातमी आपल्या प्रेक्षकांना सांगतोय. जी ऑडिओ क्लिप आपण थोड्या वेळापूर्वी ऐकली ती सध्या व्हायरल होतीये. वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांचं हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतोय. पुन्हा एकदा ऐकूयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणताय? काय नाही त्या सनीला नका गुतू आता संशयित, पण झाली त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा. भाऊ शिफारस करत होते. हा, अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलं स्पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मी मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोलला होता. त्या आमदाराचं नाही दादा, तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे. त्याच्याकडे गेलेला आहे पण आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके ओके. तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनं त्याचा जामीन अर्ज मागे घेतलाय. विशेष म्हणजे सुनावणी आधीच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला. केज न्यायालयासमोर जामिनासाठी त्यानं अर्ज दाखल केला होता. वाल्मिक कराडनं अर्ज मागे घेतलाय. विशेष म्हणजे सुनावणी आधीच, आज खरं तर सुनावणी होणार होती त्याच्या जामीन अर्जावर, मात्र आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज सुनावणी आधीच मागे घेतला. आज विद्यमान न्यायालयाने आर्ग्युमेंटसाठी सुनावणीसाठी तारीख दिलेली होती, परंतु जे डिफेन्स काउन्सिल आहेत कवडे साहेब, त्यांनी म्हणजे आरोपीच्या वतीने तो जे जामीनचा अर्ज आहे तो विड्रॉल करून घेतलेला आहे, म्हणजे काढून घेतलेला आहे. त्याच्यामुळं नेमकं काय कारण असू शकतं? नाही, त्या विड्रॉल प्रोसेसमध्ये काही कारण दिलं नाही, त्यांनी फक्त काढून घेतलेलं आहे. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला आरोपी वाल्मिक कराड शरण